नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. ऐन उन्हाळ्यामध्ये पंढरपूरचं राजकारण सध्या तापलेलं दिसून येत आहे. पंढरपूरमधील विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके हे उद्या शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भगीरथ भालके यांचा शिवसेना प्रवेश उद्या निश्चितपणे होणार आहे. परंतु या प्रवेशाची चर्चा मात्र पंढरीच्या राजकारणात चांगलीच रंगलेली आढळून येत आहे. याचं कारणही तसंच आहे. भगीरथ भालके यांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केलेल्या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा भगीरथ भालके हे नवीन पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि विकास आघाडीतील काही मंडळींचे आणि भगीरथ भालकेंचे या प्रवेशासंदर्भामध्ये मतभेद असल्याची चर्चासुद्धा चांगलीच रंगली होती. परंतु काल अनिल सावंत आणि भगीरथ भालके यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, तर उद्या सर्वजण एकत्रितपणे आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. परंतु तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे गटनेते आहेत ते नागेश काका भोसले यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. नागेश काका भोसले यांनी अद्यापपर्यंत या संदर्भामध्ये कोणताही शब्द बाहेर काढला नाही. नागेश काका भोसले यांनी बाळगलेलं मौन वेगवेगळ्या चर्चेला यामुळं उधाण येत आहे. उद्या एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भगीरथ भालके, अनिल सावंत आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत, नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्याच्या स्टेजवर कोण कोण उपस्थित राहणार याकडं संपूर्ण पंढरपूर तालुक्याचंच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं उद्या नेमकं काय घडणार या संदर्भातल्या उलटसुलट चर्चा आज रात्रीपर्यंत तरी रंगलेल्या आढळून येणार आहेत. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.